श्री कामेश्वर ग्रामदेवता श्री देव कामाई ग्रामदेवता स्थानिक देवता श्री गोविंद महाराज श्री ब्रह्मदेव यजमानस्य गुरुस्वामी कुलदेवता श्री भगवती यजमानस्य नागपूर ग्रामस्थ देवता श्री रामेश्वर म्हणजे असंख्य प्रमाणात देवता मंगलमूर्ती गजानना या ठिकाणी स्थापित श्री सत्यनारायण देवता आज या ठिकाणी गोडदेववाडी ग्रामस्थ यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे जी सत्यनारायणाची पूजा आयोजित करायची या ठिकाणी श्री गोडदेव महाराजांचं विधिवत पूजा अर्चा करायची त्या पद्धतीने केलेली आहे। श्री सत्यनारायणाची महापूजा या ठिकाणी केलेली आहे। ही केलेली सेवा तुम्ही मान्य करून घ्या आणि या केलेल्या सेवेचं निश्चित गुणवत्ताप्रमाणे फल या सर्व ग्रामस्थ मंडळींना प्राप्त करून घ्या। या सर्व कुटुंबियांना उत्तम आरोग्य संपन्न जीवन प्राप्त करून द्या। कुटुंबात कोणाला काही शारीरिक व्याधी विकार असेल, शारीरिक मळगळ असेल, मानसिक ताणतणाव असेल, मानसिक मळगळ असेल, आर्थिक पेचप्रसंग असतील ते तुमच्या कृपाआशीर्वादाने तुमच्या सामर्थ्याने दूर करून या सर्व कुटुंबियांचं रक्षण करा, सर्वांचा सांभाळ करा, सर्वांची इच्छित मनोरथ मनोकामना परिपूर्ण करा, सर्वांना धन धान्य संपत्ती ऐश्वर्य सुख समृद्ध उत्तम आणि आरोग्य संपन्न जीवन या सर्व कुटुंबियांना प्राप्त करून द्या। सर्वांचं रक्षण करा, सर्वांचा सांभाळ करा, सर्वांना स्थापित धंदा उद्योग व्यवसाय शिक्षण शेती बघायची कलमदारी व्यापार उद्योग नोकरी व्यवसाय शिक्षण या क्षेत्रात या कुटुंबातील मंडळी ही वेगळं कार्यरत आहेत। या ठिकाणी त्यांचं यशप्राप्ती मिळवून द्या, धनप्राप्ती मिळवून द्या, बरकत मिळवून द्या, शहरात समाचार प्राप्त करून द्या, चांगल्या अर्थाने नावलौकिक प्राप्त करून द्या। तसेच या तुझ्या वडीलवाडीतील सर्व ग्रामस्थ मंडळी तुझे भक्तगण आज ज्या ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्या क्षेत्रात त्यांना यशप्राप्ती मिळवून द्या। मुलापासून परप्रांतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी नोकरी व्यवसाय उद्योगधंद्यानिमित्त ही मंडळी तुझे लेकर तुझे भक्तगण कार्यरत आहेत त्यांचं सर्वत्र रक्षण करा, सर्वांचा सांभाळ करा, सर्वांना सुखी द्या, आनंद प्राप्त करून द्या। आणि जशी निर्विघ्नपणे प्रतिवर्षी या सर्व लेकरांकडनं या ठिकाणी आपण सेवा करून घ्यायचा त्या पद्धतीने सेवा करून घ्या। या वाणीचा जो काही हेतू आहे आणि सर्व जी भक्तगण मंडळी बालगोपाल मंडळी एक मताने एक विचाराने एक बियाणे या ठिकाणी येतात, तुझ्या दरबार भरवतात, तुझी पूजा अर्चा सेवासाठी करतात, तुझा आनंद उत्सव साजरा करतात। या पुढील कालामध्ये या तुझ्या सर्व भक्तगणांना अशी जोडलेले कुठल्याही प्रकारचे मतमतांतर वादविवाद या ठिकाणी होता नाही याची दखल घेऊन घ्या। आज गाव सुरू झालेला उत्सव आजचा आणि उद्याचा आज आणि उद्या या 2 दिवसांचा जो काही उत्सव आहे त्याच्या आयोजनाचं कुठे कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे। हे सर्व कार्यक्रम निर्विघ्नपणे उत्तमरित्या आनंदात परिपूर्ण करून घ्या। कुठल्याही प्रकारची हवेहानी कुठल्याही प्रकारची काही वस्तू या ठिकाणी अडचणी येता नाही, केली होता नाही, कुठल्या दुर्घटना घडता नाही याची दखल घेऊन घ्या। आणि या सर्व कुटुंबियांच्या वतीने तुझ्या भक्तगणांच्या वतीने जशी आजपर्यंत तुम्ही सेवा केली सर्वांची रखवाली केली या परळी कालखंडामध्ये या सर्व कुटुंबियांचं रक्षण करा, तुझ्या भक्त मंडळींचा सांभाळ करा, सर्वांना सुखी ठेवा आणि सर्वांना आनंद प्राप्त करून द्यावा। श्री सत्यनारायण महाराज